हॅलो. नमस्कार सर, मी अक्षय कदम बोलतोय भाजप कार्यालयामधून. हां बोला की. बोलणं अभयसिंग गायकवाड यांच्याशी होते का? हां. ओके सर. सर आपल्या किसान सन्मान निधी अंतर्गत आपल्या कुटुंबाला पैसे मिळतात का? PM किसान योजना अंतर्गत का? हां. नाही, 2022 पासून बंद झालेत. सर KYC करून बघा एकदा सर, चालू होईल. नाही, KYC समजा चालू आहे माझं. KYC? समजा माझं ओके. हां सर, मग तिथे सर KYC केलं का नाही आता बऱ्याच लोकांनी? त्यांचं झालंय बऱ्यापैकी लोकांचं नाही चालू नाही, झालं. आमचं मोहोळ शहराला अख्ख्या मोहोळ शहराला भेटत नाही. ही सरस भेटत असं नाही का? 70% लोकांना तर भेटतच नाही. ओके सर. ठीक आहे सर. सर आपण आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला सपोर्ट कराल ना? पण निधीच नाही, हाही योजना समजा बंद आहे, आमच्यानं कसं करावं आम्ही? पीक विमा नाही आम्हाला, मराठा समाज आरक्षण नाही. ओके सर. हां. ओके सर. ओके म्हणून चालतंय, ह्याच्या बोलाय आता काय तर. सर तुमची समस्या इथे मी नोंद करतोय सर. हां. तुमची समस्या इथे मी नोंद करतोय सर. नाही, नोंद करून आता तुम्ही फोन लावल्यासारखं आम्हाला बोलायला पाहिजे ना तुम्ही काय ते. सर तुमची समस्या वरपर्यंत पोहोचवतो सर मी. जसं तुम्ही आता आम्हाला विचारता प्रश्न, तसं तुम्ही आता उत्तर द्यायला पाहिजे ना आम्हाला. आम्ही तुम्हाला धरणार ना. तुमचा फोन आलाय आम्हाला. हां सर. मग जरांगे पाटील साहेबांनी तुम्हाला सगळ्या सोयऱ्याचं कायद्यात स्वीकारा सांगितलं, रूपांतर तुम्ही केलं का ती? अंमलबजावणी केली का? नाही त्याची समस्या आहेत का नाही सर, मी त्या वरपर्यंत पोहोचवतो सर. एक एक कोट लोक जमा होऊन जर तुम्हाला मागणी करत असतील, 6-6, 7-7 महिने आंदोलन चालू असत, तुम्ही जर लक्ष देत नाही, तुम्हाला मतदान कसं करायचं? मराठा आरक्षण काहीतरी करणार सर. काहीतरी करणार सर मराठा आरक्षणासाठी. ना तुम्हाला आमदार फोडून न्यायला ती एका रात्री तुम्ही फोडताव, पाठशी पद्धती घेताव. तुम्हाला हे जे एका दिवसात जमतं, मग 8-8, 9-9 महिने तुम्हाला आरक्षण द्यायला जमत नाही. मागितलं नसतं, जी आरक्षण मागितलं नाही तुम्ही ती देता आरक्षण 10% तुम्ही मागितलं नसताना. जी मागणी आहे ती तुम्ही देत नाही. मग आमची मतं चालते तुम्हाला. ओके सर, ठीक आहे.